कोकणी बाजारपेठाला व्यासपीठ मिळवून देणारे असे मालवणी महोत्सव व्हावेत असे प्रतिपादन महायुतीचे समन्वयक आमदार प्रसाद लाड यांनी केले। ठाण्यातील मालवणी महोत्सवाला भेट दिल्यानंतर आमदार लाड यांनी माध्यमांशी संवाद साधून महोत्सवातील अस्सल मालवणी जेवणाचा आस्वाद चाखला। तसेच जत्रेतील विविध खाद्यप्रकारांची माहितीही घेतली। यावेळी आयोजक सीताराम राणे, ग्लोबल कोकणचे संजय यादवराव, परिवहन सभापती विकास पाटील, कोकण ग्रामविकास मंडळाचे विनोद देसाई, संदीप शिंदे उपस्थित होते। ठाण्याच्या शिवाईनगर येथील उन्नती गार्डन मैदानात कोकण ग्रामविकास मंडळ आयोजित मालवणी महोत्सवाला आमदार प्रसाद लाड यांनी भेट दिली। महोत्सवातील भव्य गणपती मंदिरात दर्शन घेऊन आमदार लाड यांनी मालवणी जेवणाचा आनंद घेतला। तसेच महोत्सवातील विविध स्टॉलची माहितीही घेतली। यावेळी बोलताना त्यांनी या महोत्सवाचे 25वे वर्ष आहे, पण मी 2011 पासून सतत 13 वर्ष सीताराम राणे यांच्या महोत्सवाला येत आहे। कोकणी माणूस जिद्दीने उभा राहिला आहे हे अभिमानास्पद आहे। कोकणातील ही चळवळ सीताराम राणे यांच्यासारख्या ठाणेकरांनी जिवंत ठेवली आहे। तेव्हा कोकणातील बाजारपेठेला व्यासपीठ मिळवून देणारे असे महोत्सव शहरामध्ये व्हायला हवेत अशी अपेक्षा आमदार लाड यांनी व्यक्त केली। महोत्सवात फेरफटका मारल्यानंतर आमदार लाड यांनी प्रवेशद्वारावरील सेल्फी पॉइंटवर सेल्फी काढण्याचा आनंदही लुटला। कोकण ग्रामविकास मंडळाच्या वतीने आयोजित कोकण महोत्सवामध्ये आमचे फार जुने मित्र सन्माननीय कोकणाचे सुपुत्र सीताराम राणेजी दरवर्षी हा महोत्सव आयोजित करतात। मला वाटतं हे 25वे वर्ष आपलं असेल आणि 2011 पासून सातत्याने 13 वर्ष या कार्यक्रमाला मी येतोय। ज्या वेळेला माढाचा सभापती होतो, आमदार होतो, त्या पलीकडे जाऊन मी सीतारामचा मित्र आहे आणि या कोकणवासियांचा मुलगा याचा मला आनंद आहे। अतिशय सुंदर प्रकारे नेटनिटक्या पद्धतीने चांगले कार्यक्रम राबवून सातत्याने 10 दिवस ठाण्यामधील कोकणवासियांसाठी एक आगळा वेगळा महोत्सव, एक आगळा वेगळा उत्सव करायचा प्रयत्न राणेसाहेबांचा असतो। मला वाटतं की अशाच पद्धतीत कोकणाची एकी, कोकणाचे एकत्रपणा हा या माध्यमातून पाहायला मिळतो। छान छान स्टॉलला भेट दिली, मालवणी कोंबडी वडे खाल्ले, कोकम कढी प्यायलो, प्रॉन्स पाहिले, सुका बांगडा पाहिला। त्यामुळे अतिशय खेकड्यांपासून सर्वांपर्यंत असा हा चांगला उत्सव। परंतु माझी चूक झाली की मी 7 वाजता आलो। खरं तर सीतारामकडे मी 9:30 वाजता यायला पाहिजे होतो, म्हणजे पोट भरून कोकणी माणसासारखं खाऊन देखील गेलो असतो। परंतु ठीक आहे, परत पुन्हा एकदा येऊ, त्यावेळेला निश्चितपणे जेवायसाठी येऊ। आणि अतिशय चांगला कार्यक्रम माझ्याकडून, भारतीय जनता पार्टी परिवाराकडून आपल्याला खूप खूप शुभेच्छा। मालवणी महोत्सवाची सुरुवात 2 फेब्रुवारी पासून सुरू झाली आणि दिन प्रतिदिन या ठिकाणी एवढी गर्दी व्हायला लागली। सीताराम राणेंचा मालवणी महोत्सव रौप्य महोत्सवी वर्षात दाखल होत असताना लोकांनी अक्षरशः या मालवणी महोत्सवाला डोक्यावर घेतलंय। उभं राहायला जागा नाही अशी परिस्थिती गेल्या 2 दिवसामध्ये होती आणि निश्चितपणे जर चांगलं दिलं तर ठाणेकर गर्दी करतात। मग ते चांगलं खाणं असो, चांगले सांस्कृतिक खाद्य असो किंवा अन्य कोकणातल्या आमच्या पदार्थ असो, आणि त्याच्यामुळे मालवणी महोत्सव रौप्य महोत्सवामध्ये हिट गेलेला आहे। आणि याच्यातला अत्यंत चांगला भाग असा आहे की या ठिकाणी रोज संध्याकाळी अग्निहोत्र देखील होतं। अग्निहोत्र म्हणजे अग्नीची आपण पूजा करतो, सूर्याची पूजा करतो, सर्वोच्च ही पूजा आहे आणि ज्याच्या माध्यमातून हवेचं पण शुद्धीकरण होतं, माणसाचं देखील मन जे आहे ते शुद्ध आणि प्रसन्न राहतं। आणि या ठिकाणी 100च्या वर लोक दररोज ठराविक संध्याकाळच्या वेळेला, सूर्यास्ताच्या वेळेला अग्निहोत्र देखील करतात। ही याच्यामधली अतिशय ज्याला म्हणता येईल की समाधानाची देखील गोष्ट आहे की एका बाजूला सांस्कृतिक खाद्य महोत्सव चालू असताना आध्यात्मिक देखील काम जे आहे, तर या भव्य मंदिर उभारलेलं आहे, त्या मंदिराच्या पटांगणामध्ये केलं। मी या निमित्ताने सीताराम राणे आपल्या सगळ्या सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो। अशा प्रकारचे कार्यक्रम ठाण्यामध्ये निर्णयाच्या ठिकाणी होत असतात, पण ज्या पद्धतीने ठाणं वाढतंय तर जागोजागी अशा पद्धतीचे कार्यक्रम झाले तर लोक देखील त्याला मोठा प्रतिसाद देत राहतील। कारण ठाणेकर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जे चांगलं आहे त्याला भरभरून प्रतिसाद देतात।